सो दिस इज द डे 2 इन वारखला आणि मी ते आलो आहे गॉड्स ओन किचनमध्ये, गॉड्स ओन कंट्री ह्याच्यामध्ये लंचसाठी. सकाळपासून जरा काम होतं, मे बी संध्याकाळपर्यंत कामच असणार, बोललं लंचला जरा बाहेर जाऊया. जास्त नाही आहे, अराउंड 1.1 किलोमीटरच्या बाईकने आलो मी. आता इथे कोण आहे का अटेंड करण्यासाठी काय माहिती. ठीक आहे, आलं वाटते. आता हे मेन्यू आहे युअर स्पेशल. हे तर मार्केट प्राइसच्या हिशोबाने भेटेल, बाकी सगळं सगळं भेटतं इथे पण तेच आहे. बघूया त्याच्यातलं काय चांगलं भेटेल आणि त्याला विचारूया काय करू शकतो आपण. तर आता मी बटर लेमन गार्लिक ग्रिल फिश बोललोय, पण आता फिश कुठला आहे ते तो आणायला गेलाय. तर आता बघूया, तो आणतो आता आणि मग तेच मग सांगेन. आणि एक मी सांगितलंय सॅलड सांगितलंय, फ्राईड चिकन. बघूया कसं लागतं. आता एक स्नॅपर कोण एक मच्छी आहे ते घेतलंय, महाग आहे जरा, 1200 रुपीजमध्ये भेटतं बोलेल. आणि त्यानंतर एक नॉर्मल मॉकटेल घेतलंय, आपलं मोहितो घेतलंय, नॉन अल्कोइक जरा. म्हणजे ते जरा म्हणजे साईडला काहीतरी. टेस्ट बघूया, आता टेस्टवरती बघूया कसं आहे. आता हे आहे रेड स्नॅपर, लिटिल बिट ऑफ चिली अँड गार्लिक. आणि हे त्याने रोटी पण दिलंय कॉम्प्लिमेंटरी म्हणून. तर बघूया हे कसं टेस्ट करते करून. थँक्यू. तर फर्स्ट टाइम मी फिश खातोय काटा चमच्याने याच्याने. त्याचे मेन 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 टेन्शन ते काटेतच आहे. बघूया आता कसं आहे, काटे निघतील. एक्सप्लोडिंग काटे चांगलं आहे. हे ऍक्च्युली हे तर कसं आहे माहितीये का, की जे लोक ताज वेज मध्ये राहतात ना, ते तिथे जेवत नाही, ते येऊन जेवतात. फ्रेशनेस आहे दॅट, म्हणजे यात काय डाऊट नाही आहे. बट हे म्हणजे कसं आहे की दिस इज नॉन ट्रेडिशनल टाईप फूड, म्हणजे थोडंसं कॉन्टिनेंटल टाईप होऊन जातं. बट चांगलं आहे. ह्याच्यावर खाऊया, बघूया कसं वाटतंय. मैदा आहे, स्किप करेन. जरा संपूया, रूम मध्ये भेटूया. उसका है क्या ये? नहीं निकालिए ना वीडियो. दक्ष, तुझे याद है उस दिन हमने जब इसको उठाया था, इसकी आंखें ग्रे थी. जो बोली हमने ना, ये अपने जाते नहीं वो. हाँ, ऐसा कुछ नहीं है. आपने जाते नहीं वो. ये लोगों को ये कौन थी क्या? उसकी आज ये क्या है? लाइंस वियतनाम का फेमस पकड़ते भाई पकड़ कुछ नहीं होगा. हाँ मत पकड़. ये दोनों थोड़े एक दूसरे में सब उस पे चढ़े थे हम लोग. ये शांत वाला है. इन दोनों को बांध के रखा है. उनके पास नहीं हम चाहिए. Nails.
अरे ये अच्छा है एकदम. नहीं पॉटी नहीं वो अच्छा हाँ किया 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 एक्चुअली वो इसको निकालो फिर हो गया दर्शन हमने आने हट गया हट गया हट गया हट गया पैर पे हाँ बर्ड संभालना फिर पे मैं धीरे धीरे फेंक रही हूँ कि वो चले जाए भाई बस कर यार अबे बस बस मैं सही को यूके को खाती हूँ तारा पग पास हो जाए so just left the hostel आणि my return journey has been started. So it was extremely beautiful, nice day. चांगले लोक पण भेटले, चांगले कनेक्शन पण घडलं. स्टार्टिंगला आय वॉज लिटल बिट आउट आयसी की होईल की नाही, कारण इथे लय हायफाय लोक येत होते. हायफाय इन द सेन्स त्यांचं म्हणजे असं ब्रँडेड शूज अँड हे त्यांचे कपडे बिपडे थोडंसं म्हणजे की अरे जरा हे आणि मे बी कोलाबामध्ये राहणारा लोक येत होते. सो आय वॉज लिटल बिट ऑफ कॉशियस थोडंसं, म्हणजे कसं आहे की मला जेलप व्हायला थोडंसं वेळ लागतं. बट ते कपल एक आलेले माझ्या रूममध्ये, दे आर फ्रॉम बोरिवली, मुंबई ओनली, गुजराती अँड कर्नाटका गर्ल. सो त्यांच्यामुळे जरा जास्त म्हणजे मला जरा कम्फर्ट वाटलं, कारण ते लोक म्हणजे कसं आहे की थोडंसं कन्व्हर्सेशन त्यांच्याबरोबर चांगलं होत होतं. मग काल आम्ही गेलेलो थोडंसं त्यांच्या लंचला गेलेलो. कालचं ॲक्च्युली माहिती आहे तुम्हाला की काय झालं जटायूचं. मग लंचला जाऊन आलो. त्यानंतर मग वी वेंट फॉर अ झू, स्मॉल झू आहे इथे, एलिफंट कावेरी एलिफंट पार्क असं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर होतं असंच मग थोडा एक कॅफे इकडच्या एका साऊथ क्लिफमध्ये जाऊन कॅफेला जाऊन आलं. तिथे थोडं टाईम स्पेंड केलं. काय ब्लॉग जास्त केलं नाही, कारण काय म्हणजे थोडेसे म्हणजे थोडे दुसरे लेडीज पण होते आणि हे सगळे होते. तर इट्स डझंट लुक गुड फॉर ऑन माय साईड. अँड वी हॅड व्हेरी मच ग्रेट टाईम. रात्री मग आम्ही ते माफिया की काहीतरी एक मूवी होतं, म्हणजे मूवी नाही गेम होतं, ते खेळलो. सो ओवरऑल इट वॉज वंडरफुल स्टे ॲट फ्रॉम माय एंड. अँड बरेच आठवणी घेऊन आता निघतो आहे मी. आय होप की एक दिवस अजून एक्सटेंड करू शकलो असतो मी, बट नाही यार, कारण कसं आहे की माझं जायचं ट्रिपचं रूट आहे ना, ते थोडंसं हे आहे, म्हणजे डायसी नाही बोलू शकत, बट लिटिल बिट ऑफ चॅलेंजिंग आहे. आणि इवन आज ते जटायूला पण जायचं होतं. तर जर समजा आज मी थांबून जटायूला जाऊन आलो असतो, तर मग माझं पूर्ण जर्नी 2 दिवसात कंप्लीट करायला लागलं असतं, विच वॉज चॅलेंजिंग. केलं असतं, असं काही प्रॉब्लेम नाही, बट मला तेवढं ते रिस्क आणि थोडंसं बॉडीला असं पेन द्यायचं नाही. कारण आता कसं आहे की कंटिन्यूअस 3 दिवस राईड करून मग माझं बॉडी कसं राहील 4th डेमध्ये, कारण कामाला पण लागायचं आहे, ऑफिसला पण जायचं आहे. सो इट्स बेटर की ब्रेक घेऊनच आपण पुढचं स्टेप्स करूया. अँड या दॅट्स वॉट द वर्कला वॉज. आणि आता इथे पार्किंग शोधायचं आहे. तर आता पार्किंगमध्ये कसं लॉकर सिस्टम पण ठेवायचं मला. पार्किंग लुक व्हेरी मच ओके. तर इथे ठेवूया, म्हणजे कसं आहे की जरा हिडन राहील. टॉप बॉक्स आणि जॅकेट आहे का घालूया आपण याच्यामध्ये, म्हणजे कसं जास्त लोकांच्या नजरेत येणार नाही. बाकी सावलीमध्ये आहे तर ठीक आहे, का प्रॉब्लेम नाही. ओके, चांगलं पार्किंग भेटलेलं आहे आणि घाय गर्दी बाबा. ऑनलाईन नाही आहे वाटतं ह्याला, असेल तर सांगेन मी. ऑनलाईन असलं तर बरं झालं असतं. बापरे, बरेच लोक आहेत. एक्सक्यूज मी सर, सर लॉकर रूम. ओके थँक्यू सर. आणि काय की गरम आहे.
कुठे आहे यार? मॅम लॉकर रूम आफ्टर टिकट. अरे यार मैं भाई भाई मेरा टिकट ले लो यार. 295 रुपीजचं तिकीट आहे आणि आता केबल कार इज अराउंड 315. ते आपल्या वरती जाऊन भेटेल. केबल कार 1 पे पर्सन. हां थँक्यू. नो हा रोपवे ना. रोपवेचं हे राहिलं आता. थँक्यू. सध्या वेटिंग काहीच नाही आहे. आता माईक लावायला भेटलंच नाही. डायरेक्ट कसं जायचं? अच्छा वरती जायचं. इथे कॅफे विफे सगळं व्यवस्थित करून ठेवलं आहे लोकांनी, विच इज नाईस. मे बी केबल कारमध्ये बसून आहे ना माईक लावा लागेल. ओके वेटिंग आहे. हा तिथून जाईल वाटते ते बघा. असं बरेच भानगडी नाही, जसं की इकडून तिकडे तिकडून इकडे करत 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 शेवटी पोचलो इथे. आणि आता अजून किती बघा 9:55 झाले. ऑलमोस्ट 10 वाजत आले आणि एवढी गर्दी आहे. आय विश यार काल असलं असतं त्यांना एवढं गर्दी नसलं असतं आणि जाऊ शकलो असतो. तर माहित नाही याच्यामध्ये किती आपला वेळ येईल. बापरे ते गरमी खूप आहे बाबा. ह्युमिडिटी खूप आहे आता आणि कितपर्यंत भेटेल काय माहित नाही. हो असं वाटतंय ह्याच्यावरती मी जाऊ शकतो. आणि 3 आहेत आणि एक 3 जण आहेत अजून. हा मे बी बसेल. या तिघांमध्ये आम्ही बसू वाटते. अरे फोन दिला काच एकदम अनक्लीन आहे. बॅकअप केलं. खराब वाटतं. खूप स्लो आहे. मे बी पुढे जाऊन वाटतं थोडंसं फास्ट होईल. आता जरा फास्ट झालं. నేను కూడా లాగర్ नाही. Oh my god. आणि हे पायऱ्या नाही, पायऱ्यांवरती पण जाऊ शकतो पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये पण चार्जेस आहेत. ते चार्ज घेतात ते पण एवढे व्यवस्थित मेंटेन केले नाही. वाय दे आर चार्जिंग आय एम नॉट शुअर. वाव तरुण पण गेलो असते डोंगर. एवढं काही खास नव्हतं, असं बोरिंग होतं राईड. आता हे बघूया. हे तर मस्त भव्य एकदम. ऍक्च्युली याच्या आत म्युझियम पण आहे पण सध्या ते म्युझियम बंद आहे.
चष्मा आणि कॅप घेऊन यायला पाहिजे होतं, ते राहिलं. आणि हो, जेवढा लवकरात लवकर निघू शकतो तेवढा मी ट्राय करेन, कारण वी हॅव अ लॉंग वे टू गो. यार काय मस्त आहे. इथे असे कॅफे विफे पण आहेत, तुम्ही काय खाऊ पण शकता. मस्त केलं एकदम. त्याच्या डोळ्याकडे असं लेन्स आहे वाटते. बापरे, हिला काय आलं, रागात बघते मला. याचा लेन्स आहे इथे डोळ्याकडे. मे बी तिथून पण आपल्याला व्ह्यू भेटेल जर आत जायला भेटलं असतं तर, पण सध्या नाही आहे. इथे एक एम्पी थिएटर आहे आणि इथे टेम्पल आहे, जट्टायू रामा टेम्पल. आता याचं सिग्निफिकन्स काय तुम्हाला माहिती आहे? सो आय डोंट थिंक सो की याच्याबद्दल काय बोलायची गरज आहे. बट इट्स अ नाईस प्लेस टू विजिट, नॉट मस्ट बट नाईस प्लेस टू विजिट. आता बुटं घालायची काही इच्छा नाही मला, तो एक प्रदक्षिणा काढेन आणि निघून जाईन. बरेच मराठी लोक पण आहेत इथे. त्या साईडला जाऊन एक फोटो काढीन, कोणाला सांगेन बाई फोटो काढ, आणि निघून जाईन. काय मस्त आहे ना, भारी एकदम. इकडे हे आहे, नाहीतर मग इथूनच फोटो काढले असतं. आता हे पंख वाटते एकच आहे, त्या साईडला पंख नाही आहे, एकच साईडला पंख आहे. ते रावणाने एक पंख कापलेलं होतं म्हणून तसं आहे. काय संध्याकाळी लय मजा येईल इथे यायला, म्हणजे ऊन पण कमी असेल, पण गर्दी पण तेवढीच असेल. सो इट्स टाइम फॉर मी टू लिव्ह. आय गेस मी सगळ्यात आधी चाललोय सगळ्यांपेक्षा. बाकी लोक इथे जरा टाइम दिलेत, बट मी निघतोय बिकॉज आय हॅव माय रिझन्स. एक फायदा झालं की अख्ख्या केबल कार मध्ये मी एकटाच आहे, बाकी कोण नाहीये बघा, कोण नाहीये. सो दिस इज वाय, बिकॉज कसं आहे कंटिन्युएशन मध्ये येत राहतात आणि त्यामुळे कसं आहे की हे असं थांबू नाही शकत. तर मग जसं भेटलं तसं, नंतर कसं वाटलं की गर्दी वाढली असती आणि गरमी पण वाढली असती. तर ऑलमोस्ट आता 10:30 झाले, तर 10:30 नंतर मग आय गेस 11 वाजतील वाटते परत स्टार्ट करायला इकडून. सो राईट नाव आय हॅव अ डाऊट. आता डाऊट असा आहे की मी कोझिकोडे करून म्हणजे कॅलिकट करून जाऊ, किंवा इज देअर एनी एल्स, म्हणजे अजून दुसरं कुठलं जागा आहे का म्हणजे इथून जायला. ऍक्च्युली काय आहे की मला ते कोस्टल रूट बघायचं होतं, ते कोस्टल रूट बघितलंय. सो काहीतरी स्किप करायचं असं चाललेलं माझं. आता बघूया की हिरूड साठी कसं मी करू शकतो. इफ आय एम नॉट रॉंग की कोइंबतूर वरनं ते जाऊ शकतो मी. लेट्स सी कसं हे घेऊन जातं करून. सो इन दिस नेक्स्ट 30 मिनिट्स भरपूर काही म्हणजे कन्सिडरेशन मध्ये घ्यावं लागेल आपल्याला. एका दिवशी हिरूरला जाऊन म्हणजे आजच्या हिरूरला जाणं मुश्किल आहे. सो कुठेतरी मध्येच थांबायला लागेल. लेट्स सी कसं करू शकतो आपण. आता हे किती हेलिपॅड पण आहे, इफ यू कॅन सी फ्रॉम हिअर. एक हेलिपॅड पण आहे, म्हणजे समजा व्हीआयपी कोण आलं, मिनिस्टर आलं तर त्याला कोणा डायरेक्ट इथे इथून
डायरेक्ट इथून वाटते गाडीवरती घेऊन जातात ते लोक. बट काय पण बोला यार, नाईस एक्सपिरियन्स येतो.